सर्व पितृ अमावस्येला चुकूनही या वस्तूचे दान करू नका, नाहीतर आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारू। सर्व पितरी अमावस्येला चुकूनही करू नका या वस्तूचे दान, नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल मोठं नुकसान। नमस्कार भक्तांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण, जय दादा पितृ महाराज। आपलं हार्दिक स्वागत आहे। प्रिय भक्तांनो, जसं की आपणा सर्वांना माहीत आहे की सध्या पितृ पक्ष म्हणजेच श्राद्ध पक्षाचा पवित्र कालावधी चालू आहे आणि हा कालावधी 16 दिवसांचा असतो। सनातन धर्मात श्राद्ध पक्षातील या 16 दिवसांना खूप मोठं महत्त्व आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीपासून ते आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीपर्यंत हा पितृ पक्ष साजरा केला जातो। 2025 साली पितृ पक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर रविवार पासून झाली होती आणि याचा समारोप 21 सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्या या दिवशी होईल। हा दिवस पितृ पक्षाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। मित्रांनो, पितृ पक्षाचा हा काळ आपल्या पूर्वजांना समर्पित असतो आणि तो दरवर्षी फक्त एकदाच येतो। या काळात लोक आपले श्राद्ध, तर्पण आणि ब्राह्मणांना भोजन देऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात, जेणेकरून त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा। श्राद्ध पक्षाचं महत्त्व यासाठीही वाढतं कारण असं मानलं जातं की या काळात आपल्या पूर्वजांचे आत्मे पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात। सुख, शांती, समृद्धी आणि धनसंपत्तीचा। जे लोक पितृ पक्षात श्रद्धेने श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी विधी करतात त्यांना पितरांची असीम कृपा प्राप्त होते। त्यांच्या कृपेने साधकच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते, सुखसमृद्धी येते। होय मित्रांनो, आपण बरोबर ऐकलं आहे। आपलं शास्त्र देखील सांगतं की ज्या घरात पितरांचा मानसन्मान केला जातो, पूजापाठ केली जाते, नियमित श्राद्ध तर्पण केलं जातं, त्या घरात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही। पण जे साधक पितृ पक्षात किंवा इतर वेळी आपल्या पूर्वजांची पूजा, श्राद्धकर्म, तर्पण, पिंडदान करत नाही, त्यांना आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। त्यांच्या जीवनात दुःख, अपयश आणि संकट कायम राहतात। त्यांना आणि त्यांच्या पुढील पिढीलाही पितृ दोषाचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत मित्रांनो, काहीच दिवसांत सर्वपित्री अमावस्या येणार आहे आणि त्या दिवशी पितृ पक्षाचा समारोप होणार आहे। हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्या या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी सर्व पितरांना तर्पण व श्राद्ध करून निरोप दिला जातो। प्रत्येक वर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाते। हा दिवस त्या पितरांसाठी विशेष मानला जातो ज्यांची मृत्यूतिथी माहीत नाही किंवा ज्यांचं श्राद्ध काही कारणामुळे योग्य वेळी केलं गेलं नाही। म्हणूनच या दिवसाला सर्व पितरांची अमावस्या असं म्हणतात, कारण या दिवशी सर्व पितरांचं श्राद्ध तर्पण केलं जातं, ज्यामुळे त्यांना शांती मिळते आणि आपलं आयुष्य सुखमय होतं। पण मित्रांनो, यंदा 2025 सालची सर्वपित्री अमावस्या आणखी विशेष मानली जात आहे, कारण त्याच दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण देखील घडणार आहे। होय मित्रांनो, आपण बरोबर ऐकलं आहे। 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे आणि हा योग तब्बल 100 वर्षांनंतर घडतो आहे। कारण या वर्षी पितृ पक्षाची सुरुवात ज्या दिवशी झाली म्हणजे 7 सप्टेंबर त्या दिवशी चंद्रग्रहण होतं आणि त्याचा शेवट 21 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाने होणार आहे। हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे। मित्रांनो, अशा परिस्थितीत आता प्रश्न उभा राहतो की सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करावं की नाही? श्राद्ध करणं शुभ ठरेल की नाही? कारण बघा, जोपर्यंत तुम्ही पितरांचं श्राद्धकर्म, पिंडदान,
तर्पण इत्यादी विधी करत नाही तोपर्यंत तुमच्या पूर्वजांना शांती लाभत नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळत नाही। जेव्हा पितर नाराज असतात तेव्हा तुम्ही जे काही काम करता त्यात यश मिळणं कठीण होतं। लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मोठ्या पूजापाठ, हवन, यज्ञ करतात आणि अनेक प्रकारचे उपाय करतात, अनेक वस्तूंचं दान करतात। पण मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये काही अशा वस्तूंचं वर्णन आहे ज्या वस्तू सर्वपित्री अमावस्येला चुकून सुद्धा दान करू नयेत। कारण अनेकदा लोक फक्त पितरांना प्रसन्न करण्याच्या हेतूने काहीही दान करून टाकतात, पण ते पाहत नाहीत की त्या गोष्टींचं दान केल्याने लाभ होईल की नुकसान। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टींचं दान करू नये, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट समजेल की कोणत्या वस्तू टाळाव्यात। जर तुम्ही चुकीच्या वस्तूंचं दान केलं तर त्याचा काही फायदा तर होणार नाहीच, पण पितरांची शांती सुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या जीवनात अशुभ परिणाम दिसून येतील। तुमचं सुख, सौभाग्य दुर्भाग्यात बदलू शकतं आणि त्याचा परिणाम तुमच्या नशिबावर व आर्थिक परिस्थितीवर सुद्धा होऊ शकतो। म्हणूनच बंधू भगिनींनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे की 2025 मधील सर्वपित्री अमावस्येची सुरुवात नेमकी केव्हा होईल, त्या दिवशी श्राद्ध करण्यासाठी कोणता मुहूर्त उत्तम आहे आणि घरी तर्पण कसं करावं। त्याचबरोबर आपण हेही पाहणार आहोत की या दिवशी सूर्यग्रहण किती वाजता लागेल आणि ते भारतात दिसणार आहे का, त्या दिवशी श्राद्ध करणं योग्य असेल की नाही हेही जाणून घेऊ। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टींचं दान चुकूनही करू नये हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। कारण जर तुम्ही अशा वस्तूंचं दान केलं तर पितर प्रसन्न झाले असले तरी नाराज होऊ शकतात आणि तुम्ही पापाचा भागी बनू शकता। म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। यामध्ये तुम्हाला सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाविषयी संपूर्ण माहिती मिळेल। तुमच्या सगळ्या शंका दूर होतील। पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब सदैव निरोगी आणि सुखी राहावं आणि तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद कायम राहावं, तर हा व्हिडिओ श्रद्धेने एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय दादा पितृ महाराज असं श्रद्धेने लिहून तुमच्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींना आणि वडीलधाऱ्यांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबाबत माहिती मिळेल आणि त्यांचेही भलं होईल। चला तर भक्तांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की 2025 साली सर्वपित्री अमावस्येची सुरुवात केव्हा होणार आहे आणि त्या दिवशी श्राद्ध तर्पण करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे। 2025 साली आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येची तिथी 21 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 12:16 वाजता सुरू होईल आणि तिचा समारोप 22 सप्टेंबर रोजी सकाळी 1:23 वाजता होईल। उद्यापन तिथीनुसार 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाईल। या दिवशी श्राद्ध करण्याचे शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे असतील। कुतुब मुहूर्त 11:50 ते 12:38, कालावधी 49 मिनिट। रोहिणी मुहूर्त 12:38 ते 1:27, कालावधी 49 मिनिट। अपराह्न काल 1:27 ते 3:53, कालावधी 2 तास 26 मिनिट। या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही श्रद्धेने आणि विधिवत रीतीने श्राद्ध करू शकता आणि पितरांची कृपा प्राप्त करू शकता। तसंच 2025 साली सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी 3 शुभ योग निर्माण होणार आहेत, ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढतं। तुम्ही विचार करत असाल की हे कोणते योग असतील, तर लक्षात ठेवा,
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे, जो सकाळी 9:32 पासून सुरू होईल आणि पुढील दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 पर्यंत चालू राहील। या योगात केलेले कार्य यशस्वी आणि शुभ फलदायी ठरतात। याशिवाय अमावस्येच्या दिवशी शुभ योग सकाळपासून संध्याकाळी 7:53 पर्यंत आहे। त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल। त्याचबरोबर त्या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी 9:32 पर्यंत असेल आणि नंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल। चला तर भक्तांनो, आता आपण पाहूया की सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी लागणाऱ्या सूर्यग्रहणाची सुरुवात नेमकी केव्हा होईल, ते कुठे कुठे दिसेल, भारतात दिसेल का, आणि त्या दिवशी श्राद्ध करणं योग्य आहे का। प्रिय भक्तांनो, भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबरच्या रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि रात्री 3:23 वाजता संपेल। हे ग्रहण भारतात दृश्यमान नाही। होय भक्तांनो, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून त्याचा सूतक काळही भारतात लागू होणार नाही। यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या शुभ दिवशी श्राद्ध, तर्पण यांसारखी धार्मिक कर्मे कोणतीही अडथळ्यांशिवाय करता येतील। त्यामुळे 21 सप्टेंबरच्या दुपारी तुम्ही तुमच्या पितरांचं विधिवत श्राद्ध करू शकता। सूतक लागून झाल्यामुळे त्या दिवशी मंदिरांचे दरवाजे बंद राहणार नाहीत, पूजापाठ व इतर धार्मिक कार्यात कोणताही अडथळा येणार नाही। आता मित्रांनो, प्रश्न उरतो की हे सूर्यग्रहण नेमकं कुठे दिसणार आहे। मग लक्षात घ्या, हे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी लागणारे सूर्यग्रहण पुढील ठिकाणी दृश्यमान असेल: ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आफ्रिका, हिंद महासागर, दक्षिण पॅसिफिक, अटलांटिक महासागर, दक्षिणी महासागर, तसेच पॉलिनेशिया, मेलानेशिया आणि आशियाचे काही भाग। न्यूझीलंडमधील प्रमुख शहरे जसे की ऑकलंड, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन, तसेच नॉर्फोक बेटावरील किंगस्टन येथेही हे ग्रहण पाहायला मिळेल। सर्वपित्री अमावस्येला घरी तर्पण कसं करावं? मित्रांनो, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। यासाठी खालील विधींचं पालन करा। 1. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि दिवसभरासाठी संकल्प घ्या। 2. स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करा। 3. सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि देवदेवतांची विधिवत पूजा करा। 4. दुपारी सुमारे 12 वाजता दक्षिण दिशेकडे तोंड करून जमिनीवर गुडघे टेकवून बसा। 5. एक तांब्याच्या लोट्यात जव, तीळ, तांदूळ, गायचं कच्चं दूध, पांढरे फुलं, गंगाजल व पाणी घालून ठेवा। 6. नंतर हातात कुश घेऊन अंगठ्याच्या माध्यमातून 11 वेळा जल अर्पण करा आणि पितरांचा सच्च्या मनाने ध्यान करा। 7. त्यानंतर गायीच्या शेणापासून बनवलेल्या उपल्यावर, कंड्यावर गूळ, तूप, खीर, पुरी वगैरे अर्पण करा। 8. जल घेऊन पुन्हा अंगठ्याने पितरांना अर्पण करा। 9. नंतर भोजनाचा अंश गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या आणि देवांसाठी वेगळा काढा। 10. शेवटी दान व दक्षिणा द्या, तसेच गरजूंना भोजन द्या। पण या सर्व विधीत शुद्धतेचं विशेष लक्ष ठेवा, नाहीतर याचे परिणाम अशुभ असू शकतात। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करू नये? 1. लोखंडाच्या वस्तू। मित्रांनो, सर्वपित्री अमावस्येला लोखंडाचं दान करणं अशुभ मानलं जातं, कारण लोखंड ही एक कठोर आणि नकारात्मक ऊर्जा असलेली धातू मानली जाते। याशिवाय लोखंड हे शनिदेवांचं धातू म्हणूनही ओळखलं जातं। श्राद्धकर्मात आपण जो दान देतो त्याचा हेतू पितरांच्या आत्म्याला शांती व तृप्ती मिळवून देणं असतो। पण लोखंडाचं दान केल्याने पितर अस्वस्थ होऊ शकतात आणि त्यांची कृपा साधकावर होत नाही। शास्त्रांनुसार लोखंड हे राहू आणि शनीसारख्या ग्रहांशी संबंधित मानलं जातं,
जे दानाच्या माध्यमातून पितरांना प्रसन्न करण्याऐवजी नाराज करू शकतात. त्यामुळे लोखंडाची कोणतीही वस्तू दान करू नका किंवा त्या दिवशी खरेदीही टाळा. 2. काळ्या रंगाचे कपडे. काळा रंग शास्त्रांमध्ये नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानला जातो. पितरांच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी जेव्हा आपण दान करतो तेव्हा काळ्या कपड्यांचं दान योग्य मानलं जात नाही. काळा रंग हा शनिग्रह आणि तामसिक प्रवृत्तीशी संबंधित मानला जातो. म्हणून काळ्या कपड्यांचं दान केल्यास साधक पापाचं भागी होतो आणि पितर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात. जर कपडे दान करायचे असतील तर पांढरे, पिवळे किंवा हलक्या रंगाचे कपडे दान करणं शुभ मानलं जातं. पण लक्षात ठेवा, दान केलेले कपडे फाटके, गंदे किंवा वापरलेले नसावेत. 3. चामड्याच्या वस्तू. चामड्याला अशुद्ध व तामसिक पदार्थ मानलं जातं कारण ते प्राण्यांच्या कातड्यापासून बनवले जातं. पितृ अमावस्येला सात्विक आणि पवित्र वस्तूंचं दान केल्यानेच पितर तृप्त होतात. जर कोणी बेल्ट, बूट, पर्स, पिशवी अशा चामड्याच्या वस्तूंचं दान करत असेल तर हे अपवित्र मानलं जातं, कारण चामड हे हिंसेशी संबंधित आहे. चामड्याचं दान केल्याने तुम्हाला पितृदोष भोगावा लागू शकतो आणि हे पितरांचा अपमान मानलं जातं. 4. मीठ. प्रिय मित्रांनो, जेव्हा जेवणात चव वाढवण्यासाठी मीठ वापरलं जातं तेव्हा अनेक साधक विचार करतात की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी मीठ दान करावं. परंतु तुम्हाला सांगावं की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मीठ दान करणे अशुभ मानलं आहे, कारण शास्त्रांमध्ये मिठाला चंचलता आणि अस्थिरतेचं प्रतीक म्हटलं आहे. दानात मीठ वापरल्याने पितरांना स्थिरता किंवा शांती मिळत नाही. शिवाय शास्त्रानुसार तामसिक आणि अस्थिर प्रवृत्त्या असलेल्या वस्तूंचं दान द्यावं नाही. अशा परिस्थितीत जर कोणी त्या दिवशी मीठ दान करतो तर पितरांच्या कृपेऐवजी कुटुंबात भांडणत्राटकं होऊ शकतात व आयुष्यात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. 5. तीळ. हो भक्तांनो, अनेक भक्तमंडळी विचारतात की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तीळ दान करता येईल का? त्याचे उत्तर होय. तुम्ही काळा तीळ दान करू शकता, कारण या दिवशी तीळ दान अत्यंत शुभ मानलं जातं. तीळ शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. शास्त्रांनुसार तिळाने तर्पण केल्याने पितरांना आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळते. तीळ दान केल्याने पितृदोष कमी होतो, घर कुटुंबावर संकट कमी येतात आणि जीवनातील अनेक अडचणी पितरांच्या कृपेने टळतात. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की काळा तीळ दान करावा, पांढरा तीळ दान अशुभ मानला जातो. 6. तांदूळ. मित्रांनो, तांदूळ सात्विक आहाराचा मुख्य भाग मानला जातो आणि पितरांसाठी त्याचा दान विशेष फलदायी ठरतो. पूजापाठात तांदूळाचा उपयोग विशेषतः होतो. शास्त्रात म्हटलं आहे की तांदूळ दान केल्याने पितरांची आत्मा संतुष्ट होते आणि ते आपल्या वंशजांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. जो व्यक्ती सत्य मनाने सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तांदूळ दान करतो त्याच्या घरात अन्नाची कमी होत नाही आणि अन्नपूर्णेची विशेष कृपा मिळते. त्याने घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवली जाते. मात्र हे लक्षात ठेवा की दानासाठी घेतलेला तांदूळ पूर्णपणे शुद्ध असावा आणि तुटलेला अथवा फाटलेला नसावा. 7. मसूर डाळ. प्रिय भक्तजनांनो, हिंदू धर्मात काही उत्सवांवर मसूर डाळ तामसिक आणि अशुभ मानली जाते. शास्त्रात सांगितलं आहे की ही डाळ पितरांना अर्पण करण्यासाठी योग्य नाही, कारण यामुळे आत्म्याला शांती मिळत नाही. तसेच मसूर डाळला राहू आणि शनी ग्रहाशी संबंध असणारा मानलं आहे, जे बाधा, कष्ट आणि अशांततेचे कारण होऊ शकतात. त्या दिवशी जर कोणी मसूर डाळ दान केली तर पितर तृप्त होण्याऐवजी ते असंतुष्ट होऊ शकतात व पितृदोषाची वाढ होऊ शकते. परिणामी घरात क्लेश, रोग आणि दरिद्रता येऊ शकते. तसेच असे म्हटलं जातं की ज्या घरात दरिद्रता आहे त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही.
म्हणून आर्थिक स्थिती आणि भाग्य दोन्ही कमजोर राहतात. 8 ते प्रिय भक्तांनो, विशेषतः मोहरीचं तेल दान सर्वपित्री अमावस्येवर वर्जित मानलं जातं, कारण तेलाला ग्रहणशील व नकारात्मक ऊर्जा वाहक मानलं जातं. जर तुम्ही त्या दिवशी तेल दान केलं तर पितरांच्या कृपेने तुम्ही वंचित राहू शकता, आयुष्यात अशुभ परिणाम दिसू शकतात आणि आधीचे उत्तम प्रयत्नही बिघडू शकतात. 9 बूट चप्पल. हो भक्तांनो, बूट चप्पल अशुद्ध व अपवित्र वस्तूंपैकी मानल्या जातात, कारण हे पायांसोबत संबंधित असतात. शास्त्रांनुसार पायाच्या वस्तूंचं दान करणं पितरांना अनादर करण्यासारखं असतं. असे केल्याने पितरांचा अपमान होतो. असा मानलं जातं की ज्या घरात पितरांचा मानसन्मान केला जात नाही त्या कुटुंबाचा कल्याण होत नाही. म्हणून सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी बूट चप्पलचं दान टाळावं. त्या दिवशी श्रद्धापूर्वक विधिविधान करून पितरांचं श्राद्ध तर्पण केल्यास पितर आणि भगवान श्रीहरी विष्णू दोघांची कृपा प्राप्त होते. 10 नुकीली वस्तू. मित्रांनो, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी चाकू, काती, सुरी किंवा इतर कोणतीही धारदार वस्तू दान करणं टाळावं, कारण धारदार वस्तू हिंसा, विभाजन आणि कलह यांचं प्रतीक मानली जातात. सर्वपित्री अमावस्येचा उद्देश आहे पितरांच्या आत्म्याला शांती व तृप्ती देणं, अशांतता नाही. जर कोणी अशा प्रकारच्या वस्तू दान केल्या तर कुटुंबात भांडणं, मानसिक तणाव आणि पितृदोषाची वाढ होऊ शकते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, नात्यात कडकपणा आणि कलह होऊ शकतो. ह्या होत्या त्या वस्तू ज्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गलतीने पण दान करू नये, अन्यथा तुमचे पितर नाराज होऊ शकतात व घरात कंगाली येऊ शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि ह्या माहितीला तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय दादा पित्री महाराज.